This is how I feel and I can't stop. Opposites attract, I need you non-stop. Cause I know it ain't easy, we can still make it work. ताजे तवाने करकरीत तुरतुरीत भुरभुरीत टणटणीत चणचणीत ब्लॉगमध्ये. तर गाईज तुम्हाला पण माहिती आहे की मान्सून म्हणजे पाऊस सुरू झाला आहे. पाऊस सुरू झाला म्हणजे रायडर लोकांमध्ये एक चूळ असते की भाई रायडिंगला जाऊया. तर फायनली पॉसिबल झाले आपलं. आपण आज चाललो राईडला. थोडं लेट झाले कारण आधी प्लॅन झाला होता की कॅन्सल. कारण मला कसं तर वाटत होतं म्हणलं की मग कॅन्सल करू प्लॅन आहे आपण. कारण कसं वाटत होतं जाऊन नये असं माझं मत असतं. तर काहीच आता सकाळी उठलं तर वाटलं चला जाऊया. तर आत्ता वाजलेत 11. निघतो आहे आम्ही 11 वाजता मस्तपैकी. आणि बघू शकतो बघा पाऊस आडजोड पाऊस आहे. पावसाचा काही विशेष नाही बघा. अरे जर आपली बुम बुम किती मग टुमटुमे तो काय आडजोड पाऊस आहे. पण पावसामध्ये राईडला मजा असते. हे काय बोललं काही विशेष नाही. तर माझ्यासोबत म्हणजे सोलो राईड आहे म्हणजे माझी एक बाईक आहे आणि मित्राची एक बाईक आहे. तो आणि मी आम्ही दोघं चाललो आहे आडजोड एका स्पॉटला. तुम्हाला तो स्पॉट दाखवेल. आणि सॉरी म्हणतो आहे काय मी अजून हे बघा आता जर्किन तर घेतलं आहे. बॅगमध्ये थोडं सामान घेतलं आणि हा तुच्छ हेल्मेट आपल्याला आता सध्या तरी हा तुच्छ आहे. इथे तुच्छ होतं काय ते मी इथे काढलं आहे. पण टेम्पररी हा यूज करायचा आहे. आणि थोड्या दिवसानंतर आपण दुसरा घेणार आहे म्हणजे आता मी माउंटपासून आहे टेम्पररी म्हणजे स्ट्रिपवाला असतं ते वाला. नाही आता चिपकवलं ना तर विषय असा होईल की ते परत काढता येणार नाही. तर नॉर्मल माउंट बसवणार आहे. तर आत्ता तुम्हाला मी आपला ह्याचा व्ह्यू दाखवू शकत नाही गाडीचा कारण माउंटच नाही आहे. तर काय जेवढं माफ करा. नेक्स्ट टाईमच्या ब्लॉगमध्ये आपण तोपर्यंत माउंट घेऊया आणि वनचा गाड्या करूया. तर काय एक तुच्छचा फोन त्याला फोन करून तुम्हाला तो तुच्छ आहे बघा. आणि त्याची ही गाडी तिकडे बघू नका. आणि तुमचा नल्ला भाऊ. तर या 2 गाड्या घेऊन चालू आम्ही. आपाची 160 आणि आपली R15 आडजोड मजा करणार आहे. आपण फुल जर्किंगवरती घातले. खाली बघा चडी पण घातली त्याची जर्किंगची चडी. आणि ते हेल्मेट आपल्या ऋषीभाऊंचे हेल्मेट आहे. ऋषीभाऊंना फुलच्यात बांधलेल्याच्या विषयी आणि भाऊकीच्या आईच्याकडे डुक्कर मारलं. तर काहीच खायला दाखवणार का नाही आहे कारण अख्खे मागच्या राईडला गेलो मी. शूज अख्खे खराब झाले आहेत. आडछोड चिखलाने भरले. मी धुतलेच नाही त्यासाठी. म्हणलं की आता नेक्स्ट टाइम झालं तर होईलच विषय असा तसा. तर काहीच बघू शकता तुम्ही की आपल्या 2 ड्युटीज आहेत. नाद करू आज वन साईड मजा करू आणि तुम्हाला दाखवू पुढं काय विषय होतं. आता पुढे जिथं थांबेल तर दाखवेल कारण मोठं सेटअप नाही आपला. तर भेटतो पुढं. तर काय जस्ट आत्ता तळेगावच्या अलीकडे पुढं म्हणलो गाडीचं पेट्रोल इथंच टाकूया. गाडीत पेट्रोल होतं पण म्हणलो पुढे जाऊन थांबण्यापेक्षा इथं एका जागेवर थांबूया. मोकळं होऊया वॉशरूम जाऊन येऊ आणि मग डायरेक्ट सुरू करू. तर हे आपली गाडी बघू शकता तुम्ही इथं. आणि तो दुसरा भाऊ आपला पेट्रोल भरतो आहे. आडझोड गर्दी हायवेला काय सोमाटणे पाठवलं तर एवढी गर्दी नाही काय आयुष्यपत सांगतो आहे. त्यांनी अक्षरशः ना 1-2 किलोमीटरवरती लाईन आहे. त्यांनी खरं तर ना सोडली पाहिजे की एवढी गर्दी घाण झाली आहे. कसं तर आम्ही तिथून लवकर निघालो. आता इथं पेट्रोल भरलं गाडीमध्ये आणि आता शुशू करतो आणि निघतो. आणि आता डायरेक्ट तुम्हाला भेटतो पुढे जिथं थांबलं तिथं. आणि आडजोड हेल्मेटमध्ये काय एवढी मजा येते ना तुम्ही सांगू काय तुम्ही खूप मिस करताय माझ्या चुकीमुळे. कारण मी जर हेल्मेटला माउंट लावलं असतं ना तर विषय मी एवढी एन्जॉय करतो ना गाडी बाई फुल गाणी बिनी आडझोड बडबडतो ना. एकटाच बडबडते बाकी काय करत नाही. आडझोड बडबडते एवढी मजा येते ना काहीच काय सांगू तुम्हाला. माझी फर्स्ट एक्सपिरियन्स राईडचा एवढ्या लांब जायचा. तर खरंच खूप मजा येते काहीच. आणि सॉरी काय तुम्ही एवढं सगळं मिस करता. मी जे अरे एवढी बडबडतो ना एकटाच म्हणजे कोण काय नाही आडझोड एकटा बडबडतो येड्यावानी काय सांगू तुम्हाला. पण खरं खूप मजा येते. आणि बाई आपल्यासोबत तरी आहे त्यांना अजून मजा काय भाई आयुष्यपत ही असल्यावरती अजूनच मजा येते काय विषयच नाही. तर काहीच मस्त काही शुशू करून येते मी. अरे आणि ऊन गायच उन्हाचं तर काय बोलूच नाही बाई. ऊन एवढं घाणेरडं आहे ना. आम्हाला वाटतं की तिथं पाऊस असेल पुढं मला वाटतं पुढं पाऊस लागेल आम्हाला. पण तळेगावपर्यंत तर घंटा पाऊस लागला नाही आम्हाला. माझ्या घरापाशी पाऊस होता पण तळेगावपाशी पाऊसच नाही आहे. अख्खा असलं बघा ना करत ऊन भेंडी काय ऊन आहे का काहीच उन्हामुळे एवढा. आणि त्यात जर्किंग घातलं जर्किंगमुळे एवढं गरम होतं ना आडजोड गरम होते. डोकं फिरलं आलं आईच्या गावात काय बोलतो पण पाऊस. पण ठीक आहे विषय ना पुढे जाऊन पाऊस लागेल असं मला वाटते. जर पाऊस लागला तर खरीच मज्जा आहे. नाही लागला तर मग तरी पण मज्जा आहे. आपण राईडला चालू आहे आईच्या गावात मज्जा तर होऊन ना मेरी फोबी येतो काय. चला मी तुम्हाला पुढे भेटतो. मी येतो शुशू करू.
आय थिंक 30 किलोमीटर आहे. इथून 30 किलोमीटर आपला स्पॉट आहे जवळ. हा बघ गाईज मस्त नदी डोबडोब. गाईज तुम्ही व्ह्यू बघू शकता. व्ह्यू एकदम सेक्सी अँड फॅक्सी. एवढी मजा येते ना गाईज. लेट निघालोय काय विषय नाही पण लेट निघून पण एवढी मजा येते गाईज. आणि आय थिंक पाऊस सुरू आहे इथं. तुम्ही वातावरण बघू शकता. पावसाचं वातावरण झालेलं इथं. आडझोड वातावरण झालं. अशी मजा आहे ना मेरी बो आईच्या गावात. कायच खरं मजा येते. अजून रायडर लोक आहेत. रायडर लोक आहेत. आडझोड विषय काहीच करत व्ह्यू असतो. मंदिर आहे आणि नदी. हा मग मला समोर गाडीचे व्ह्यू दाखव का. रेकॉर्ड तुम्हाला गाडीचे दाखवतो. काय अजूनही रायडर बाई चालले. तर गाइज है बघा. हाय काय गाइज ये है असली सुकून. सुकून है सुकून गाइज. ये गाड़ियाँ मतलब हमारे लिए अभी सुकून ही है. क्या ही बोले. क्या दिख रही है इधर. इज्जत तो है गाइज. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स कर रहा है राइडिंग का. खूप मजा येते गाइज. आणि तिकडं डोंगर बिंगर आडजो डोंगर बिंगर आहे बघा तिकडं पुढं डोंगरांचा विषय. आणि इथं आपली लालपरी. इज्जत है इसको फुल इज्जत है गाइज. थोड़ी तकलीफ हो रही है इधर बैठने में थोड़ी सी. आपको बोला था नहीं इधर तकलीफ हो रही, लेकिन ठीक है ना वो एडजस्ट कर लेंगे. अभी गाइज निकलते थोड़े फोटो निकलते इधर आठ छोड़ और निकलते आगे फिर और मजा करते. फोटो बिटो काढून तर झालेत मनसट मस्तपैकी. आणि बघू शकता पाऊस बी सुरू झाला आहे मस्तपैकी. पावसाचं आता जरा भारी वाटतंय कारण घरापाशी पाऊस होता. घरापासून पुढं हायवेला घंटा पाऊस नव्हता. पण दात आल्यावरती पाऊस लागला आहे. आणि आपली लालपरी आणि आपली नल्लीपरी या नल्ल्याची आईची नंबर कितना मारा गाइस. उसका एड्रेस लिख दो ना. उसका कोई विषय नहीं. मेरा एड्रेस रिवील नहीं होएगा. हां तर गाइस आता निघतो आम्ही मस्तपैकी. हेल्मेट तुमच्या भावाने घातलेलं आहे. राईडवर असेल तर हेल्मेट 100 घाला कसलं पण असू द्या. आता बघा आणला हेल्मेट माझा तरी पण मी घालतोय कारण सेफ्टी महत्त्वाची असा विषय. तर गाइस आता निघतो आम्ही या आपल्या माझ्या साईड. आणि मी एका हातामध्ये गाडी एका हाताने गाडी चालवतोय आणि एका हाताने फोन धरला आहे. वन साईड बच्चे काय दिल मी तुमच्यासाठी. तर तुम्ही व्ह्यू बघू शकता पुढं आपला व्ह्यू. खूप रेस घेऊन मी चालतो बघा काय व्ह्यू बघा. व्ह्यूज देखो काय. व्ह्यूज के दिल में वोटा एक सांबर. आत्तापर्यंत मला नाही थिंक 12 का 13 वॉटरफॉल भेटले दिसले. इथं बघू शकता हा एक वॉटरफॉल आहे. आणि इथं आतमध्ये तुम्हाला दिसतं का नाही माहीत नाही. हा बघा इथे एक वॉटरफॉल आहे आणि इथे एक वॉटरफॉल आहे बघा. इथे एक इथंच मी जिथं थांबलो आहे ना काय तिथं 3 वॉटरफॉल आहेत. आणि मागं तर बाय अजून 10-12 वॉटरफॉल मी आता बघून आले. आठ जोड रस्त्याला वॉटरफॉल आहेत. आणि मेन पॉईंट अजून 12 किलोमीटर आहे आपलं. आणि आत्ता वाजलेत 1:40 झालेत. तर बघू आता पटपट जाऊ तिथं बसू लागलो आणि मग निघू लवकर. कारण निघताना मग वेळ आणणार मला 6 वाजता. मला असं वाटतं घरी जायला. काय विषय नाही लवकर करू लवकर आणि निघूया. तर बघू शकता का वॉटरफॉल. इथून पाणी खालून असं इथं पाणी त्याचं आडझोड गर्दी का. आज संडे म्हणलं पण गर्दी खूप आहे. तर काय विषय नाही आपण निघू आता मस्तपैकी. थोडेफार फोटो वर काढू आणि निघू. बाय बाय गाइज. व्यू देखो व्यू. ये व्यू देखो गाइज. सॉरी व्यू बघा मराठीमध्ये बोलतो. व्यू बघा व्यू. भेंडी माँ की आख्या क्या ही व्यू है गाइज. क्या ही व्यू आहे. कसला भारी व्यू मस्त आहे गाइज. मजा येते ना गाइज. काय सांगू तुम्हाला. आज चिंदी आपल्यासोबत आहे. आम्ही दोघंच आलो आहे. असली भारी मजा येते ना.
असं वाटतं वरचं स्पॉट बोलून जाऊन दे, इथंच बसावं आरामशीर. हे वडापाव गाडीतच खाऊ वडापाव वाटतंय आल्या इथेच वडापाव खाऊ. गायज आम्ही ना म्हणलो होतो की स्पॉटवर जाऊन नसतं की वडापाव खाऊ, पण हा स्पॉट एवढा भारी आहे ना वडापाव खाण्याचे एकदम. आई शपथ, हात में वडापाव और सामने ये व्यू. आई शपथ, झांगेत मुंग्या विषय ना माझ्या कॉम्बो नो. गाईज आई शपथ भाई, खरंच भाई इज्जत तुला पण दोघींना इज्जत आहे. खूप मजा आली, लेट झालं आम्हाला पण काही विषय नाही, पण खरंच भाई मेन स्पॉट आल्यापेक्षा आहे ना भाई या स्पॉटवरतीच खरं मजा आहे. काय बाईक असं काय बी टाकून आम्ही बसलो मस्त व्हायची एकदम चिलॅक्स में झिलॅक्स. अख्खा रोड दुकानी भरलाय, काय दिसतच नाही भेंडी. आणि अजून 4 किलोमीटर पुढे वरती, मला वाटतं वरतून तर असलं काय दिसत नाही, अख्खं दुःख असं उतरलेलं बघा. दुःख नुसतं दुःख आहे. आता ते जागी थांबलोय भेंडी, पुढचं काहीच दिसत नाही काय, काहीच. एवढं घाण दुःख आहे. हे बघा ना, काय दिसतंय का तुम्हाला? घंटा मला तर काय दिसतच नाहीये, एवढं घाण दुःख आहे. अजून काहीच काय म्हणते आधी अजून नाहीये काय माहिती कुठे थांबले. आला किती मागे राहत्या. अरे चोमे इतकं मागे राहते, चल की पटपट. व्हिडिओ काढ होतं का? अरे ह्याची लायकी नाही व्हिडिओ काढ, मी तर थांबलो यासाठी. जा की इकडे आलो मी आता जस्ट मी सुशू करके आया गाइस. और अभी इसको भी ये भी जाएगा और इसको दिखाऊंगा ये दिखाएंगा कि सुशू कैसी करनी है. ऐसा विषय ये अपनी बुम बुम नंबर नाही दिसणार तुम्हाला, असा विषय काय. अख्खं दुःख बघा ना गाइस, हे बूम 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 हा चाललाय शू करायला गाइस. तुम्हाला दाखवतं की कसा शू करतो. तुम्ही म्हणा की मी नालायक आहे, पण मी नालायकच आहे. नो लज्जा नो शरम. हा व्ह्यू आणि समोर शू करतोय. आय हाय काय मस्त ना, असे काय शू करायचं ना आणि वर फुल असा व्ह्यू. अख्खं दुःख कसलं भारी वाटलं ना गाइस, एकदम सेक्सी के दिल में पप्पी ना मेरी बुब्बू. आणि काय आमच्या बच्ची बाय. अजून आय थिंक मला 2 किलोमीटर झालं काय, 2 किलोमीटर रोड आहे. मज्जा आली झिंकी. असं वाटतं काय गाणं लावून मस्त की नाचावं. काही सेक्सी दिसतात ना काहीच. मेन काहीच. फायनली आपण त्या व्ह्यू पर्यंत पोहोचलोय, ज्या व्ह्यू साठी आपण आलो होतो. या स्पॉटचं नाव आहे खांडी व्ह्यू पॉईंट म्हणून हा पॉईंट आहे, बघू शकता. हे अख्खं पटर आहे, तर भरपूर लोक आले इथं वन साईडमध्ये. माझा तुम्हाला कमी झालं असं वाटतंय, पण बघा भरपूर लोक आलेत आणि आपल्या गाड्या इथे. आणि हा समोर व्ह्यू आहे असा, म्हणजे इथून पुढं सिटी दिसते अख्खी. पण धुकं एवढंच बघा, धुकं बघा आडजोड धुकं, अख्खा आबळा असं वाटतं की खाली आलं आहे, आबळा वगैरे असं वाटतं आम्ही. खरंच खूप भारी प्लेस आहे. आणि एवढी 2-3 तासाची राईड करून जेव्हा आपण त्या प्लेसवर पोहोचतो तर खरंच खूप भारी वाटतं. आणि खरंच खूप भारी वाटते या प्लेसवर येऊन. खरंच खूप छान प्लेस आहे आणि तुम्ही विजिट करू शकता या प्लेसला. मस्त प्लेस आहे, एकदम रापचिक प्लेस आहे, बघू शकता व्ह्यूज. आणि आपल्या गाड्या तरी आपल्या गाडीची पहिली सर्व्हिसिंग नाही राहिली, त्या सर्व्हिसिंगच्या आधीच आपण तिला म्हणली काय विषय नाही, पण चांगली जाते गाडीने आणि मस्त चालते. बघा थोडंफार इश्यू आहे, थोडे प्रॉब्लेम आले मला, म्हणजे गाडीला नाही आले प्रॉब्लेम, पण ते थोडीफार इथं तुम्हाला म्हणलो मगापासून की इथं त्रास होती या साईडला. तो पॉईंट आपण इथं सुरू करू असा विषय. बाकी तर एकदम मस्त आहे. आणि काही इकडं वन साईड डान्स बिन्स करतात लोक, खूप लोक आहेत इथं. म्हणजे आमचा मान उशीर का आला होता की असं म्हणत होतं की संपून टाकू भाई, मधलंच जावं चाललं होतं, पण परत म्हणलं की नको तितकं लांब आलो आहे तर प्लेसला तर आलंच पाहिजे. मग फायनली आपण त्या प्लेसला आलो आहे. तर काय बघा मस्त आहे की भजी घेतली, भजी इथं आणि फुडाचा पॉईंट आहे मस्त आहे की. आता मस्त आहे की भजी का पुढं आणि थोडे फोटो बिटो करा गाडीच्या आड सोड आणि मग जाऊ आपण आपल्या घरी. तिथे आपण त्या प्रवासाला सुरू करू थोडं आणि थोडं एन्जॉय करतो आम्ही इथं. एन्जॉय केला जरा खातो काय बघू शकतो की आता आम्ही वापस रिटर्न चाललो आहे आणि आत्ता वाजलेत 3:45 आणि मला वाटतं 1.5 तास तर आम्हाला लागेल जायला. तर बघा बघू शकता तुम्ही अख्खं धुकं आहे इथं, पण रस्त्याला अख्खं धुकं आहे, अख्खं धुक्याने भरले बघा. गाड्या तर असं चालल्यात ना भाई, आडजोड चालल्या आणि धुकं फुल धुकं आहे.
तर बघू शकता तुम्ही, पलीकडे पण बघू शकता. आडजोड धुकं आहे बघा, नुसतं धुकंच धुकं आहे रोडवरती. तर बघू आता काय विषय करायचा. पोचू आय थिंक 2 तास लागतं मला वाटतं घरी पोचायला. ज्या स्पीडने मी जाईल त्या स्पीडने तर काय हळूच जाणार आहे, कारण धुकं एवढं की काही दिसत नाही पुढचं. कारण इंडिकेटर चालू ठेवलं पण काय घंटा काही दिसत नाही. माहिती आहे आता अंग दुखायला लागले आणि थंडी खूप वाजत लागली, कारण अक्का बोला आले. तर गाईज निघतो, जातो मी आता. भेटू आपण पुढच्या अशाच कुठल्या तर ताज्या ताव्याने कोऱ्या ब्लॉकमध्ये तुमच्या या चिंदी भावासोबत. तर चला आपण भेटू पुढे, तोपर्यंत And there's one thing that I need from you. बारिशों में जब याद आते हो तुम, भीग जाता हूँ मैं, मुस्कुराते हैं गम में.